हे जे तुम्हाला समोर पाहायला भेटतंय नगारखाना असेल किंवा आपली राजसदर असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, हे लोक ह्या ज्या वास्तू आहेत ते सगळेच जण दाखवतात. परंतु ही जी मेन इंटरेस्टिंग वास्तू आहे ज्याला आपण इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्टचा एक उत्तम नमुना म्हणू शकतो. आता पाहायला गेलं तर हे दिसायला खूप सिम्पल आहे, बट हे खूप कॉम्प्लेक्स डिझाईन आहे त्या काळातल्या ज्ञानानुसार. आता पाहायला गेलं तर त्या काळातही खूप सारे ज्ञानी लोक होऊन गेले, परंतु त्या काळात पाऊस मोजण्याची यंत्रणा शोधणं जवळजवळ कोणाच्या डोक्यात विचारही आला नसेल. आता जर या ठिकाणी पाहायला गेलात, मी तुम्हाला टॉपचे जे 3 होल्स दाखवले, त्या 3 होल्समधून जे पाणी आहे ते या टँकमध्ये कलेक्ट होतं आहे. आता या टँकमध्ये कलेक्ट झालेलं पाणीही ते एकदम लेवलमध्ये कलेक्ट होतं आहे, ते तुम्ही पाहू शकता. या जे 2 वॉल आहेत बाजूला, ही वॉल, ही वाली वॉल, ओके, आणि ही वाली वॉल, या 2 वॉलच्या मध्ये जे पाणी आहे ॲक्च्युअलमध्ये आपल्याला फक्त तेवढंच मेजर करायचं आहे, ओके. आता ते पाणी मेजर केलं तर तुम्हाला आपल्या इथे किती पाऊस पडला याचं एक साधारण अंदाज लागेल, ठीक आहे. आता मग तो अंदाज लागल्यावरती तुम्ही ते मोजू शकता. आता मला एक्झॅक्टली माहीत नाही त्या काळात काय मापं वापरायचे, काय मोजमापणीची यंत्रणा होती, ती आपण थोडी स्टडी करू आणि मी तुम्हाला अटॅच करून देईल या व्हिडिओला. त्याचबरोबर याच्याविषयी एक वादही आहे. काही लोक म्हणतात हे जलमंदिर आहे. इतिहासकार आप्पा परब त्यांच्यानुसार तर हे एक पर्जन्यमापकच आहे. कारण जर तुम्ही याचं आर्किटेक्चरल सिनॅरिओज बघायला गेलात, जर याची डिझाईन बघायला गेलात, वरचे जे 3 ड्रॉप होल आहेत, त्या होलमधनं पडणारं पाणी, परत खाली कलेक्ट होणारं जे वॉटर स्टोरेज आहे, एंटायरली जर सिस्टम पाहायला गेलात तर हे जवळपास पर्जन्यमापकच आहे. आणि पर्जन्यमापक मोजण्यासाठी त्या काळी विचार करणं म्हणजे खरंच खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्ट होती, जी की आपल्याला कोण सांगत नाही आहे. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून लोकांना याच्याविषयी अधिक माहिती होईल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि चॅनलला व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.